घरी गौरी गणपती येणार आहेत, सत्यनारायणाच्या पूजेला बसायचंय किंवा कुटुंबात कोणाचं तरी लग्न आहे आणि नेमकी तेव्हाच पाळीची तारीख येणार आहे. आता काय करू काहीच समजत नाहीये. मग काय करता? मेडिकल मधून पायी पुढे ढकलायची गोळी आणता आणि घेता. आता समजा जर त्यात गर्भनिरोधक गोळी असेल तर काय होऊ शकतं माहितीये? रक्तवाहिनींमध्ये गाठी होऊ शकतात आणि ज्या गाठी तयार होतात त्यांना डीव्हीटी म्हणतात, डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणतात. काही केसेसमध्ये या गाठींमुळे मेंदू किंवा हृदयाच्या रक्तपुरवठ्यावरती परिणाम होऊन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक सारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आता कोणी म्हणेल एवढ्याने काही होत नाही, पण अशा कितीतरी महिला आहेत ज्या सतत या गोळ्या घेत असतात. त्याच्याही पुढचं सांगते, एखादा आजार झाला की त्याचं औषध एकदा आणलं की पुन्हा तेच जुनं पाकिट दाखवून औषध घेऊन येतात. काय तर म्हणे मला याच औषधाने फरक पडतो. म्हणून पायी पुढे ढकलण्यासाठी स्वतःहून मेडिकल मधून गोळ्या घेऊ नका. गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्या. तुमच्यासाठी कोणतं औषध योग्य आहे, ते सुरक्षित आहे का आणि ते कधी सुरू करायचं हे डॉक्टरच ठरवू शकतात. सण समारंभ, लग्न आणि तुमचे प्लॅन्स पुन्हा येतील, पण तुमचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे. ही माहिती प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे. हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.